संध्याकाळच्या चहासोबत म्हणा किंवा मधल्या वेळेत खायला ही अशी पुदिना चकली तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता. अगदी छान टिकते आणि खायला देखील तितकीच कुरकुरीत लागते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये. तर मी आज बनवलेली आहे पुदिना चकली. भाजणीची चकली किंवा वेगवेगळ्या बऱ्याच प्रकारच्या चकल्या ह्या बनत असतात, पण ही अशी पुदिना चकली तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा. अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत ही चकली बनते. पुदिना चकली बनवण्यासाठी इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे. तर 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि हा मैदा आता इथे मी या सुती कापडामध्ये बांधून घेणार आहे. तर इथे मी 2 वाटी मैदा वापरलेला आहे. मैद्याऐवजी गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ देखील तुम्ही इथे वापरू शकता किंवा मिक्स पिठं देखील तुम्ही इथे वापरू शकता. पण आज मी इथे फक्त मैद्यापासून ही चकली बनवत आहे. तर इथे मी या कापडाची अशी पोटली बनवून घेतली आणि ही पोटली या डब्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. सैलसर अशी पोटली तयार करायची आहे, अगदी घट्ट नाही बांधायची आहे. तर इथे एका कुकरमध्ये मी तळाला पाणी टाकून घेतलं आहे. एक रिंग ठेवून घेतलेली आहे खाली आणि त्यावर हा डब्बा ठेवून घेतला आहे. कुकरचं झाकण लावत असताना कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे आणि 15 मिनिटांसाठी आता मी हा मैदा वाफवून घेणार आहे. तर मैदा वाफवतोय तोपर्यंत इथे आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे काही पुदिन्याची पानं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, हे असं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे मी 5-6 लवंगी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे. आता याची बारीक अशी पेस्ट मिक्सरमधून मी वाटून घेणार आहे. तर ही या पद्धतीने मी पेस्ट करून घेतलेली आहे. थोडं पाणी टाकून अशी बारीक पेस्ट करून घेतली. आता इथे 15 मिनिटांनंतर मी गॅस बंद करून घेतला आणि त्यानंतर कुकरचं झाकण हे असं काढून घेतलं आणि यातून आता हा मैद्याचा डबा मी काढून घेणार आहे आणि अगदी 5-7 मिनटं ठेवायचा आहे आणि त्यानंतर मैदा हा कोमट असतानाच लगेच हा चाळायला घ्यायचा आहे. तर ही पोटली मी आधी उघडून घेते आणि हा असा घट्टसर मैदा तयार झालेला आहे. वाफवून घेतल्यानंतर हा मैदा अगदी हलका फुलका तयार होतो. त्यामुळे आता हा मैदा इथे मी फोडून घेणार आहे. तर जो मैद्याचा गोळा आहे तो व्यवस्थित असा हाताने चुरून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचा आहे आणि चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे. मैद्याचं हे पीठ अगदी आता हलकं-फुलकं झालेलं आहे. यामुळे चकली ही आपली एकदम छान कुरकुरीत आणि हलकी अशी बनेल आणि खायला अगदी छान कुरकुरीत लागेल. तर ह्या गाठी अशा हाताने फोडून घ्यायच्या आहेत आणि सर्व मैदा या पद्धतीने मी चाळून घेतला. आता मैद्यामध्ये इथे मी पांढरे तीळ टाकून घेतले आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. फार काही याच्यामध्ये जिन्नस वापरायचे नाही आहे, नाहीतर चकलीचा रंग हा बदलेल. जर याच्यात तुम्ही लाल तिखट हळद टाकली तर चकलीचा रंग हा असा हिरवा येणार नाही. त्यामुळे मी इथे इतर मसाले न टाकता केलेलं वाटणच फक्त वापरणार आहे आणि आता हे वाटण आधी सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल तसं पाणी यामध्ये ॲड करून पिठाचा गोळा तयार करायचा आहे. तर पीठ मळताना रूम टेम्परेचरवरचं पाणीच तुम्ही इथे वापरू शकता, गरम पाणी वापरण्याची गरज नाही. तर या पद्धतीने आता इथे मी या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घेत आहे आणि अगदी नॅचरल हिरवा रंग या पिठाचा आलेला आहे. यात कुठलाही मी फूड कलर वापरलेला नाही आहे. आता आपल्याकडे जो चकलीचा साचा असतो त्या साच्याने याच्या चकल्या बनवून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या आहे. तर इथे या आकाराच्या मी चकल्या बनवून घेतल्या आणि चकल्या तळत असताना तेलाचं तापमान हे मध्यम ठेवलं. चकली टाकल्या ही तिला हलवायची नाही, अगदी तिला आकार पकडू द्यायचा आणि त्यानंतरच ही चकली उलटवून घ्यायची आणि दोन्ही साईडने अगदी 3-4 मिनटं मी ही चकली तळून घेतली आणि अगदी छान कुरकुरीत अशी चकली तळली गेली. तर याच पद्धतीने मी सर्व चकल्या इथे तळून घेतलेल्या आहे. चकल्या तळून झाल्यानंतर थंड करून घ्यायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये ह्या चकल्या अगदी 1-1.5 महिना देखील अगदी छान टिकतात, कुरकुरीत राहतात, अजिबात
वातड किंवा चामट होत नाही. तर या पद्धतीने तुम्ही देखील या पद्धतीने पुदिना चकली नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.